20वी घटना महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश। यामध्ये साल्हेरचा किल्ला आहे, शिवनेरी किल्ला आहे, लोहगडचा किल्ला आहे, खांदेरीचा किल्ला आहे, रायगडचा किल्ला आहे, राजगडचा किल्ला आहे, प्रतापगडचा किल्ला आहे, सुवर्णदुर्ग आहे, पन्हाळा आहे, विजयदुर्ग आहे आणि तमिळनाडूचा जिंजी किल्ला सुद्धा आहे। म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रात 375 पेक्षा जास्त किल्ले येतात आणि त्या किल्ल्यांची सध्याची हालत काय। हे किल्ले महाराजांची निशाणी, महाराजांचा इतिहास आहे आणि हा इतिहास एक प्रकारे पुसतोय आपण, कारण त्या गड किल्ल्यांची हालत काय आहे तुम्हाला माहितीच आहे चांगली। 400 वर्षापूर्वीचे महाराजांचे गड किल्ले काही अजून तसे उभे आहे, पण ज्यांना संवर्धनाची गरज आहे ते सुद्धा सरकार करू शकलेले नाही। काय फायदा आहे तुमचा? इतका पैसा तुम्ही इलेक्शनवर तर अमाप पैसा खर्च करतात, आमचा इतका टॅक्स घेतात, तो टॅक्स कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च करताना दिसलेला आहे का? पण आता जे हे 11 किल्ले जागतिक वारसा स्थळात गेले त्याच्यामुळे यांना आंतरराष्ट्रीय निधी प्राप्त होईल, ज्यामुळे संवर्धन होईल या किल्ल्यांचं आणि तिथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील।